पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामधील मौजे लोहगाव हद्दीमध्ये असलेलं हवाई दल स्टेशन यांनी जवळजवळ ही जागा 1962 मध्ये येथील शेतकऱ्यांची संपादित केली। इथं हवाई दलाचं विमानतळ आणि रनवे त्यांचा तयार करायला त्यावेळेस ती जागा संपादित केली आणि 1962, 65, 66 पासून येथील हे सगळे माणसं यांचे आईवडील असतील, काही अजून तिथले कामगार अजून जिवंत आहेत। आता आजी आपल्याबरोबर आहे। तुम्ही इथं काम केलंय ना? एअरफोर्समध्ये काम केलंय? बरं बरं। बघा म्हणजे आज अजून काही जुनी माणसं आहेत, काही पिढ्या गेल्या, काहींची इथं लग्न झाली, ते जन्म झाले, इथं जवळजवळ यांच्या 2-3 पिढ्या इथं या ठिकाणी गेल्या। असं असताना आज एअरफोर्सने यांना नोटीस पाठवलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की हे तुमचं अतिक्रमण आहे। म्हणजे आज ते नोटीस आल्यापासून इथल्या लोकांच्या तोंडचं पाणी पळालं, पायाखालची जमीन सरकली आणि त्याच ताणतणावाने 4-5 वयोवृद्धांचा इथे मृत्यूही झाला। आणि म्हणून आपण यामागील सत्य हे नोटीस नक्की का आलं, जर नोटीस इथं जर हे अतिक्रमण होतं तर आज 50 वर्ष झाले इथं या वस्ती आहे, मग ह्या कशा काय? म्हणजे आपण जर एकीकडे 12 वर्षे जर एखाद्याचा शांततापूर्ण ह्याच्यामध्ये जर एखाद्याचा कब्जा असेल तर ती जागा त्या माणसाची होते। इथं 11 वर्षे राहिलेल्या भाडेकरूला सुद्धा त्या भाड्याच्या घरातून काढता येत नाही। मग इथे या लोकांनी स्वतःची जमापुंजी, आईचं सोनं नाणं मोडून इथं ज्या घरं बांधलेत भव्य दिव्य, हे घरं आता बेकायदेशीर कसे? आणि जर हे बेकायदेशीर होते तर 50 वर्ष सरकार, ही महानगरपालिका हे सगळे झोपले होते का? आणि मग महानगरपालिकेने इथं कोट्यावधी रुपयाचा खर्च करून भव्य दिव्य शाळा बांधलेली आहे, भव्य दिव्य इथं सरकारी हॉस्पिटल आहे, भव्य दिव्य शौचालय असतील, भव्य दिव्य व्यायामशाळा बांधली, अंगणवाडी बांधली आणि येथील जे अंतर्गत आपण ज्या रस्त्यावर उभं आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, हे सुद्धा करोडो रुपये खर्चून या लोकांसाठी इथे महानगरपालिकेने 1984 पासून इथं या सुविधा दिल्या आणि महानगरपालिकेने या सुविधा एअरफोर्सची जागा आहे ही, मग या जागेवर ते करू शकत नाही। मग त्यांनी प्रत्येक वेळेस एअरफोर्सकडनं संमती घेतली, NOC घेतली। एअरफोर्सच्या संमतीशिवाय इथं राहत असते तर मग त्यांनी NOC दिली असती का? मग जर ते NOC देत आहे तर मग त्यांच्या संमतीशिवाय हे राहता हे कसं म्हणता येईल? मग हे नोटीस पूर्णपणे बेकायदेशीर असंच म्हणावं लागेल। मग हे नोटीस यांनी मागं घ्यावं आणि यांना या जागा आता इथंच कायमचं स्थायिक करून, इथं काय स्थलांतराचा पण विषय नाही आहे, कारण स्थलांतर केव्हा होतं? झोपडपट्ट्यांचं होतं। आता ही जरी इंदिरानगर झोपडपट्टी म्हणून असेल, परंतु आता ती झोपडपट्टी नाही राहिलेली, इथं आता चांगली पक्की घरं झालीत। त्यामुळे आता हे जे यांनी आता होऊ घातलेला जो ह्या नोटीसचा कार्यक्रम आहे, हा नक्की काय आहे, याच्या मागील सत्य काय आहे, आपण आता या नागरिकांकडनं समजून घेणार आहे। हे नोटीस नक्की काय आहे? आता हे नोटीस आम्हाला असं आलंय की ते म्हणतात तुम्ही इथं बेकायदेशीर राहताय, तुम्हाला इथून हालत करावं, आम्हाला एअरपोर्टसाठी आम्हाला जागाची गरज आहे, आम्हाला रनवेचं प्रॉब्लेम आहे, रनवे झोपडपट्टीतून जाणार आहे, असं आम्हाला तर दिशाभूल करून हे नोटिसा देऊन आम्हाला आमची रात्रंदिवसची झोप उडवली ह्या लोकांनी आमची। आणि मी स्वतः मी रामदास फकीरा जाधव, माझ्याबरोबर काही लोक, मी स्वतः रनवेमध्ये काम केलेलं आहे। तर त्यावेळेला आम्हाला असंच म्हणत होते ते की बाबा तुम्ही इथं कोणी येत नाही, जात नाही। तर आम्ही सगळ्या लोकांनी विचार केला, इथं पाले टाकून आम्ही पूर्वी राहत होतो, त्यावेळेला इथं पाणी प्यायची सोय नव्हती आम्हाला। ते पाणी देतो आम्ही नदीच्या कडेला, एक विहीर टाईप खोदली, तिथून पाणी आणून आम्ही स्वयंपाक करून खायचो, प्यायचो। ते आम्हाला आतमध्ये टोकन द्यायचे आणि म्हणत प्रत्येकाला टोकन देऊन आतमध्ये कामाला सोडत होते आणि जाताना परत टोकन जमा करून घ्यायचे आणि नाव करून आम्हाला बाहेर आउट करायचे। त्यावेळेला मग आम्हाला म्हटलं असं किती दिवस राहायला, म्हटलं तुम्ही काम करा रे, तुम्ही कशाला काळजी करताय, तुम्ही गरीब लोक आहे, तुम्हाला आम्ही इथं जागा देऊ, टेन्शन घेऊ नका, तुम्ही कामाला ये जमा। आम्ही अजून लोक गोळा करून आम्ही मग आतमध्ये काम करत होतो त्यावेळेला। बरोबर। मग करता करता बघा ते काही दिवसांनी ते काम काही कमी झाले, मग आम्ही इथं दगड फोडायला लागलो, इथं खाणी इथं क्वारीवर काम करत होतो। त्या काम करत काही लोक मग फाटकत इकडं कुठे मिळेल तिथं पोट भरायला लागले। असं करत करत काही दिवसांनी मग इंदिरा गांधी इथून पुण्याला आले होते एअरपोर्टवरून। एअरपोर्टवरून जाताना पहिला गेट, पहिला दरवाजा म्हणा आमचा एअरपोर्टवर पहिला आमचं स्टेशन लागायचं त्यांना। म्हणजे तुम्ही जिथं तुमची कामगारांची जी वस्ती होती त्या वस्तीच्या दारापासून एअरपोर्टचं गेट होतं आणि तिथून माननीय दिवंगत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी तिथून जात असताना त्यांनी यांची सर्व अवस्था पाहिली आणि इथे त्यांनी इथं सगळ्यांनी तुम्ही सत्कार केला, त्यांना अडवलं तिथं, आम्ही त्यांचा सत्कार केला। तेव्हा त्यांना कळालं की बरीच लोक इथं कामगार वर्ग कॅम्प राहते। मग त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही बर्माचल म्हणून इथं घोषित केलेलं आहे, त्यांनी इथं बर्माचल गाव आहे, पण आम्ही तुमचं नाव दिलेलं आहे,
इंदिरानगर झोपडपट्टी म्हणून आम्ही जे नाव दिलेलं आहे त्या मग त्या नेत्या काय म्हणाल्या ना, तिथं एअरपोर्टवाल्यांना सांगितलं बा जिथं वस्ती बसलेले आहेत, त्यांना तिथंच राहू द्या, तुमचं कामं केले त्यांना तिथून का हटवू नका असं ते आणि ते बी म्हणत होते. आणीबाणीच्या टायमाला 1980 साली आणीबाणीचा जो GR निघाला होता, जिथं झोपडी पडली ती उठवायची नाही, त्या पद्धतीने आम्ही मग त्या इच्छा आम्ही सगळ्यांनी विचार करून आम्ही इथं स्थायिक राहिलो. मग काही दिवसांनी म्हणले आम्हाला इथं लई त्रास व्हावा लागलाय, आता आम्हाला इथं रडार मशीन बसवायचं आहे. मग ते म्हणले की आता काय करा, मग आता हे लोक म्हणले त्यांच्या जो विचारमय झाला. त्यांनी काय सांगितलं की बाबा तुम्ही एक काम करा, इतके दिवस कामं केलं, तुम्हाला आम्ही कुठं हाकलत नाही, पाठवत नाही. तर त्यांना सर्वे करायला लावला. एक साईडला आम्हाला JP नगरला लागून 5 एकर 17 गुंठे जागा दिली आणि त्यांना कंपाऊंड मारून घेतलं आणि ते कंपाऊंड ॲक्वायर करून त्यांची जागा ताब्यात घेऊन आम्हाला एक साईडला हा तुकडा आम्हाला दिलेला आहे. तेव्हापासून आम्ही तो व्यवस्थित अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या एअरफोर्स जे स्टेशन आहे त्यांनी जेव्हा हे मध्ये राहत होते आणि मग ते बरं दिसत नव्हतं, सगळ्या झोपडपट्ट्या तिथं ज्या कामगारांच्या तिथं तयार होत्या आणि मग इथं त्या स्वतः एअरफोर्स स्टेशन त्या अधिकाऱ्यांनी त्यांनी जर आता ही जर जागा एअरफोर्सची असती तर ते कंपाऊंड ह्या कॉलनीला सुद्धा असतं, या झोपडपट्टीला सुद्धा असतं, परंतु त्यांनी स्वतंत्र त्यांची जागा मोजून घेतली. ही जागाही त्यांचीच आहे, परंतु ती जागा यांना कायम रहिवाशासाठी दिली. आणि जर असं नसतं तर 1984 पासून इथं महानगरपालिका विकास करते आणि मग तो विकास कशाच्या भरोशावर करते. करोडो रुपयाच्या इथं इमारती बांधल्या. उद्या जर हे बेकायदेशीर हे अतिक्रमण म्हटल्यावर त्या इमारतीसुद्धा अतिक्रमण काय पोरखेळ लावलाय का? 6/10/2009 हवाई दल आणि महानगरपालिका आणि जिल्हा कलेक्टर ऑफिस यांचं संगनमताने एक मिटिंग झाली. त्यामध्ये ठराव करण्यात आला की ही वस्ती जे काही 6 एकर आहे ही वस्ती महानगरपालिकेला वर्ग करा. त्याच्या गव्हर्नमेंटच्या व्हॅल्यूनुसार साधारणतः 25% अमाऊंट ही एअरफोर्सला दिल्यानंतर ही जागा महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी अशी कारवाई करण्याचे आदेश करण्यात आले. पुणे महानगरपालिकेमध्ये 7/9/2010 रोजी पुणे महानगरपालिकेचं स्टँडिंग कमिटी स्थायी समितीमध्ये एक ठराव करण्यात आला की ठरावची मंजुरी दिली की तात्काळ याच्यावर कारवाई करण्यात यावी. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या मिटिंगमध्ये 2010ला असं ठरलं की ही जागा महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये घ्यायची आणि या सर्व नागरिकांच्या ती नावावर करून द्यायची. म्हणजे याचा अर्थ एअरफोर्स जे दल आहे त्यांनी जी आता ही नोटीस पाठवली ही केवळ महानगरपालिकेच्या गलता कारभाराला वैतागून पाठवली आहे. म्हणजे स्वतः एअरफोर्स दल सांगते की तुम्ही ही आमची जागा आहे यांना दिली, इथं इंदिरानगरची ही झोपडपट्टी आहे यांच्यासाठी ही जागा दिली, तुम्ही आम्हाला नाम मात्र 25% रक्कम द्या आणि ही जागा तुमच्याकडे वर्ग करून घ्या. कारण प्रत्येक वेळेस विकास काम करायचं असलं की महानगरपालिकेला एअरफोर्सला पत्र लिहावं लागतं आणि त्यांची सहमती आल्यानंतर इथं विकास करावा लागतो. ही झंझट नको म्हणून त्यांनी सांगितलं की ही जागा तुमच्याकडे वर्ग करा. 2010ला महानगरपालिकेला उशिरा का होईना जाग आली आणि त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ठराव घेतलाय. ठरावाचा क्रमांक आता दादांनी सांगितला. पैसे एअरफोर्सला द्यायचे आणि ती जागा महानगरपालिकेकडे वर्ग करून घ्यायची. असं असताना महानगरपालिका का ती वर्ग करत नाहीये? राजकारणातले मुद्दे हे चुलीतल्या विस्तावासारखे राहतात. म्हणजे भडकाय होऊ द्यायचा नाही आणि विजू द्यायचा नाही. मग महानगरपालिकेच्या आडून काही राजकारणी असा खेळ तर खेळत नाहीये ना, यांच्या भावनांशी तर खेळलं जात नाही ना. दरवेळेस निवडणुका आल्या काही आलं का तो मुद्दा उकरून काढायचा, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं, मताधिक्य मिळवायचं आणि परत आपण इथं चांगले राजकारणी म्हणून मिरवायचं. असं काही तुमच्या डोक्यात आहे का? हे सगळे अनेक प्रश्न या इथल्या नागरिकांना पडले. राजकारण यांचा असा हेतू तर नाही की बाबा आम्ही पंतप्रधान इंदिराबाई जे होते त्यांच्या नावाने दिल्याबद्दल त्यांचा असं तर नाव नाही की या बाईचं नाव दिलं म्हणून असं करतो. नागरिकांना अशी एक शंका इथे येते का इंदिरा गांधी यांच्या नावाने ही वस्ती आहे म्हणून या सरकारला खटकतंय का? इंदिरा नगर हे नाव असल्यामुळे जर सरकार आपल्या घरांच्या मुळावर उठलं असेल, आपल्या जीवावर उठलं असेल तर इथं माननीय नरेंद्र मोदी नगर हे नाव दिलं तरी तुम्हाला सगळ्यांना चालणार आहे का? बघा यांचं एकच म्हणणं आहे, काय वाटेल ते नाव द्या पण आम्हाला बेघर करू नका, आमच्यावर अशी अतिक्रमणाची कुऱ्हाड आणू नका. आणि ती ही सगळं तुमचं बेकायदेशीर आहे. आता आपण इथं महानगरपालिका जी त्यांना हवाई दलाने पत्र लिहूनही त्यांनी का जागेचे पैसे दिले नाही, जागा का वर्ग केली नाही. आणि जर समजा ते अतिक्रमण आहे आता मूग गिळून बसले म्हणजे तुम्ही एअरफोर्स आणि नागरिकांमध्ये दिला संघर्ष सुरू करून आणि चुका तुमच्या. म्हणजे इथं जर हे अतिक्रमण होतं तर मग तुम्ही इथं या मोठमोठ्या इमारती बांधून या सुख सुविधा यांना कशा दिल्या, कुठल्या बेसवर दिल्या? म्हणजे तुम्ही जो पैसा खर्च केला तो या गोरगरीब जनतेचा पैसा आहे. माननीय महानगरपालिका आयुक्त साहेब
माझं तुम्हाला या माध्यमातून आव्हान आहे, तुम्ही जो निधी खर्च केला इथे हे रोड करोडो रुपयाचे रस्ते बनवले, करोडो रुपयाची शाळा 3 मजली इमारत बांधलेली आहे. एकीकडे कायदा काय सांगतो, एखाद्याचा जर 12 वर्षापेक्षा 11 वर्षापेक्षा सलग जर शांततापूर्ण वातावरणात जर कब्जा असेल तर तो त्याचा मालक होतो. आणि शासकीय जागेवर 30 वर्षाची अट आहे आणि इथे हे तर 50 वर्षापासून राहत आहे आणि हे एअरफोर्स दलाच्या सहमतीने राहत आहे. मग असं असताना यांच्यावर ही अतिक्रमणाच्या नोटिसा हा नुसता खेळ तर नाही ना, हा चुनावी जुमला तर नाही आहे ना. या असे अनेक प्रश्न इथल्या नागरिकांना आहे. आणि आपण आता महानगरपालिकेने काय काय चुका केल्या आणि आता महानगरपालिकेची जबाबदारी आहे, हे पैसे एअरफोर्स दलाला द्या आणि ही जागा महानगरपालिकेकडे वर्ग करा आणि यांना कायदेशीर त्या जागेचे मालक बनवा. तर आम्हाला हे लोकांनी अडवलं हा. असतं तर हे तुम्ही घर बांधू नका, आम्ही बांधले नसते हे घर. आज मला इथं राहून 55 वर्ष झाले. हां ज्या वेळेस आम्ही तिकडे होतो आमच्या छोट्या छोट्या झोपड्या होत्या, त्या वेळेला पण आमचं त्यांनी तीच कारवाई केली. जाऊ द्या, लक्ष नका देऊ. हा, तीच हाल केली आमची का तुम्ही इथून उठा आणि तिकडं जा, तुम्ही इथून उठा. ज्या वेळेस इंदिराबाई येत होती खुल्या गाडीमध्ये येत होती, आम्ही तिचा सत्कार चौकामध्ये करायचो तिचा. इंदिराबाईंनी आम्हाला ही जागा दिली. आता म्हणतात तुमच्याकडे कुठलाही पुरावा नाही, तुम्ही हे घरं बांधले. अरे तुम्ही घरं बांधले पण त्या वेळेला तुम्ही यायचं होतं ना आम्हाला अडवायला, का तुम्ही घरं का बांधता. आज आम्ही लेकरा बाळाचे पोटं मारले, स्वतःचे पोटं मारले, बिगारी कामं केले. एअरपोर्टमध्ये 3 रुपये रोजानी रनिंग बनवली. एअरपोर्टमध्ये 3 रुपये रनवे हा 3 रुपये रोजाने काम रोजाने केलं. आम्ही काम केलं, यांना माहिती. 2.5 रुपये 2.5 रुपये 3 रोज 3 रुपये रोज होते. होते. त्यावेळेस आम्हाला खायला नव्हतं. हा, म्हणजे या नागरिकांचा आता एक संतप्त सवाल आहे एअरफोर्ससाठी पण. जर ही जागा तुमची आहे आणि आम्ही अतिक्रमण तुमच्या इच्छेशिवाय राहतोय, या नोटीसचा अर्थ तोच आहे का तुमच्या इच्छेशिवाय आम्ही इथं घरं बांधलेत. मग जेव्हा ह्या झोपड्या होत्या त्या झोपड्या मोडल्या आणि इथं पक्की घरं बांधली, 15-15, 20-20 लाख रुपये खर्चून यांनी पोटाला चिमटा घेऊन पै जमा करून सोनं नाणं गावाकडे कुठेतरी जमिनी असेल त्या विकल्या आणि इथं घरं बांधले. तेव्हा तुम्ही झोपले होते का? तेव्हा का तुम्ही आले नाही यांना सांगायला की हे असे पक्के घरं बांधू नका. जर इथे या झोपड्यात असत्या तर आम्हाला स्थलांतराची आम्ही मागणी केली असती. परंतु आता इथं पक्की घरं, स्थलांतराचा विषय नाही. ह्या जागा जशा दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी या जागा यांना देऊ केल्या आणि त्याच आज म्हणूनच एअरफोर्सनी सुद्धा वेळोवेळी महानगरपालिकेला विकास करायला इथं परवानगी दिली, NOC दिली आणि विकास झालेला आहे. आता आपण विकास कामं पाहू. आता इथे या नागरिकांनी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून आता हा संघर्ष लढत राहणार आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही, यांनी सांगितलं आहे की आम्ही छातीच्या आमच्या कोर्ट करू. आम्हाला इथं जिथं आमचं आयुष्य गेलं, आमच्या वाडवडिलांच्या इथं आठवणी, ही नुसती घरं नाही आहे, यांच्या आठवणी आहे, यांचा संसार आहे. कोणाचा जन्म झाला आहे, कोणाचा वडील गेला इथं, कोणाची आई गेली, कोणाचं बालपण गेलं आहे. इथे या नुसत्या 4 भिंती नाही आहे, इथे यांच्या आठवणी आहे. आणि आज तुम्ही त्यांच्यावर बुलडोजर फिरवायचा आणि तो फिरवायचा तुम्हाला अधिकार नाही, कारण तुमच्या सहमतीने आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आदेशाने इथे हे स्थापित झालेले आहे. कारण तुम्ही यांना तेव्हा आमिषच दाखवलं ना, 3 रुपये 2.5 रुपये रोजाना कोण काम करायला येत होतं. इथं अख्खं जंगल होतं. त्यावेळेस तुम्ही सांगितलं आम्ही तुम्हाला जागा देऊ, घरं देऊ, तुम्ही इथंच राहा. आणि म्हणून तुम्ही तो शब्द पाळला आहे आणि त्यांना जागा दिली. आणि त्यांनी इथं महानगरपालिका जेव्हा विकास करत होती म्हणून यांना विश्वास आला की ही जागा आपली आहे, हे घरं आपले. जेव्हा इथं सार्वजनिक शौचालय येतं, सार्वजनिक दिव्य केंद्रीय शाळा येते 3 मजली, म्हणजे जवळजवळ 1000 विद्यार्थी ते शिक्षण घेत आहे. व्यायामशाळा आहे, इथं वाचनालय, अंगणवाडी आहे, सार्वजनिक रस्ते आले. मग एवढा सगळा विकास होतोय आणि मग झोपडपट्टीत कसं राहायचं. म्हणून यांनी गावाकडच्या इकडच्या तिकडच्या जमिनी नातेवाईकाकडनं याच्याकडनं हात उसनवार कर्ज घेतलं, बँकांकडून पर्सनल लोन घेतलं, गृहकर्ज घेतले आणि इथं घरं बांधले. आणि आता तुम्ही म्हणता अतिक्रमण आहे, तुम्ही घरं खाली जागा खाली करा. अरे काय मग या सरकारचं, या महानगरपालिकेचं खेदानी म्हणावं लागतं, डोकं फिरलंय का भांग घेतली तुम्ही. म्हणजे जर तुम्हाला एअरफोर्स केंद्र दल, जर तुम्हाला एअरफोर्स दल सांगते का तुम्ही आम्हाला 25% रक्कम द्या आणि ही जागा तुमच्याकडे वर्ग करा, याचा अर्थ त्यांची सहमती आहे, त्यांची परवानगी आहे. आणि त्यांनी खुशीने यांना जागा दिली. म्हणूनच एअरफोर्सची जी भिंत आहे, कंपाऊंड, ते तिकडे आहे आणि हे बाहेर आहे. आणि फक्त तुमच्या हलगर्जीपणामुळं, तुमच्या सावळ्या गोंधळामुळं, तुमच्या राजकारणामुळं मग तिथं बसलेले काही राजकारणी ते खेळ खेळत आहे का? म्हणजे त्यांना हा मुद्दा, राजकारणातला मुद्दा कसा आहे, तुमचं कसं आहे राजकारण्यांनो, चुलीतला विस्तू इजू द्यायचा नाही आणि भरकाई होऊ द्यायचा नाही. म्हणजे यांचा प्रश्न सोडवायचा नाही आणि यांना मरू द्यायचं नाही, असंच राहायसारखं गोळत राहायचं.
जर असा कुटील दावा असेल तर ही सगळी आता इंदिरानगर ही झोपडपट्टी एकजूट झाली आहे. इथं जवळजवळ 5,000 लोक आहे, असं 1100-1150 घरं आहे. आता हे तुम्हाला प्रत्येक निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर आता तुमच्याकडे जनाची नाही मनाची असेल तर तुम्ही सगळे या झोपडपट्टीच्या या नागरिकांच्या पाठीशी उभे राहा आणि आता त्वरित ते पैसे हवाई दलाला सुपूर्द करा आणि ती जागा महानगरपालिकेच्या हद्दीत घ्या आणि यांना ती बहाल करून द्या. चला आता आपण विकास कामं पाहूया. कैलासवासी शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिका 800 विद्यार्थी या ठिकाणी 800 विद्यार्थी. 800 विद्यार्थी. बरं जाऊन आपण शाळेकडे जाऊन, म्हणजे ही भव्य दिव्य इमारत महानगरपालिकेने बांधली. बरं आणि याच्यासाठी NOC हवाई दलाने दिली. बरं, म्हणजे हवाई दलाने NOC दिली आणि एवढी भव्य दिव्य तुम्ही शाळा इथं उभारली आणि आता तुम्ही सांगताय की हे अतिक्रमण आहे. हां पूर्ण नाही, ते नाही होणार नाही. बघू आपण दाखवून नंतर घेऊ रेकॉर्डला. बोला ना तुम्ही बोला. अजून एक सँक्शन वरती इमारत आहे. हां 10वी पर्यंतची मागणी आहे. 10वी पर्यंतची मागणी. विद्यार्थ्यांना लांब जाण्यासाठी हां अडचणी येतात म्हणून ते 10वी पर्यंतची परवानगी मिळणार आहे भविष्यामध्ये. याच्यामध्ये हे सिमेंटचे रस्ते बघताय तुम्ही, पूर्ण सिमेंट काँक्रीटचे रस्ते. बजेट दिलेलं आहे. शाळेला कुठून इथून एंट्री आहे का? तिथून. हां म्हणजे हे बघा, ही 3 मजली शाळा, महानगरपालिका 3 मजली शाळा इथे या ठिकाणी महानगरपालिकेने बांधली. त्यानंतर इथं पंचमुखी हनुमान प्रतिष्ठान आहे. इथे हा समाज मंदिर आहे, समाज मंदिर पण महानगरपालिकेने बांधलं. इथे संघर्ष मित्र प्रेरणा बुद्ध विहार हे सुद्धा महानगरपालिकेने बांधलं. बघा हां सर्वेक्षण पुणे महानगरपालिका हां सार्वजनिक शौचालय म्हणजे लाखो रुपये खर्चून इथं भव्य दिव्य शासकीय इमारती बांधल्या. अजून इथे काय सरकारी दवाखाना, हॉस्पिटल आहे. पुणे महानगरपालिका त्याच्या अंतर्गत हे सहाय्यक आयुक्त नगर रोड महानगरपालिका इनिक्सू पा इनिक्सू बर्माशेल आरोग्य मंदिर हे बघा इथे या ठिकाणी यांका फोरा या उलटा इंदिरानगर रोगाव पुणे महानगरपालिकेने भव्य दिव्य 3 मजली इमारत बांधून या ठिकाणी दवाखाना उभारला. आणि बघा इथं आपण बघू शकतो ही लोकांची घरं बघा, ही 3-3 मजली 2-2 मजली स्वतःची घरं इथं पुणे महानगर बालवाडी बघा. म्हणजे एखाद्या गावामध्ये सुद्धा अशा भव्य दिव्य अंगणवाड्या नाही आहे, असं इथं भव्य दिव्य अंगणवाडी बांधली. मग जर ही जागा अतिक्रमित होते, यांचं जर अतिक्रमण होतं तर महानगरपालिकेला वेळ लागले का? हां म्हणजे जनतेचा पैसा तुम्ही काय असं अतिक्रमण, म्हणजे मी एखाद्या जागेवर जातो, एखाद्याच्या जागेत कब्जा करतो आणि तिथं तुम्ही मला सुखसुविधा देणार का? हां भयान एकदम निषेधार्ह आहे. म्हणजे हे केवळ हे नोटीस आणि हा महानगरपालिकेचा हलगर्जीपणा आहे, एकदम भयान परिस्थिती. ती दाखवण्याचं काम थोडक्यात इथं म्हणजे काही राजकारणी तर हा खेळ नाही खेळत आहे ना. असं दिसतंय एकंदरीत. हे बघा आता ह्या इमारती बघा इकडे. किती मजबूत इमारती या लोकांनी बांधल्या बघा. इथं हे काय इथं एक सार्वजनिक शौचालय. हे बघा इथं ह्या नागरिकांनी, तुम्ही इथं कर्ज वगैरे काढले का? गृह कर्ज घेतले? हो घेतलेत ना. प्रायव्हेट लोन घेतलेत आम्हाला. प्रायव्हेट लोन घेतले. लोन देत नाही, प्रायव्हेट घेतलेत. हो विजू पुढे या, तुम्ही पण बोला. हे बघा या ठिकाणी सार्वजनिक शौचालय असे किती आहे इथं? हा हा हे बता 6-7 असे म्हणजे प्रत्येक गल्ली आता तो एक झाला, हा झाला, त्याच्या प्रत्येक गल्लीमध्ये सार्वजनिक शौचालय बांधले. म्हणजे आता एवढ्या ह्याच्यामध्ये सार्वजनिक शौचालय पुणे हां. महानगरपालिका आपण आलो ना, हां. आपण आलो तिथून इथपर्यंत 3 शौचालय आहेत. एक त्या कोपऱ्याला आहे, एक समोर आहे आणि एक इथं आहे. त्यानंतर पाठीमाग 3 आहेत. हां हां असे 6-7 शौचालय या ठिकाणी. शौचालय आहेत. अजून काय काय विकास कामं केले इथं महानगरपालिकेने? रोडचे काम केले. आता अंडरग्राऊंड लाइटिंग आहे. लाइटिंग म्हणजे त्यासाठी 99 लाख रुपयाचं त्यांनी टेंडर काढलंय. टेंडरचे माझ्याकडे टेंडरचे हे आहे, हां कॉपी पण आहे. हां आणि त्यामध्ये जवळजवळ 10 लाख रुपये हे या सगळ्या लाईन आहेत ना, अंडरग्राऊंड कनेक्शन करायचे. आतापर्यंत साधारण किती कोटी रुपये महानगरपालिकेने करोडो रुपये. करोडो रुपये
या ठिकाणी खर्च केले 99 करोड 99 लाखाचं तर माझ्याकडे आता टेंडरची म्हणजे इलेक्ट्रिक ज्या लाईटी भूमिगत करायच्या गटर लाईन गटर लाईन जवळजवळ 4-5 वेळा हे गटर लाईन आहे ना चेंज केली. हा. छोटी टाकली मोठी टाकली आणि आता जवळजवळ पण या माध्यमातून महानगरपालिकेला या सगळ्या नागरिकांचा एकच सवाल आहे का तुम्ही अतिक्रमण असलेल्या जागेमध्ये असे विकास कामं करता का? मग महानगरपालिकेला हा शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा असा उधळायला काय तुम्हाला काय इथे काय जुगार खेळून राहिले का तुम्ही? हा, तुम्ही काय आधारावर? आणि जर तुम्ही इथं विकास कामं केले म्हणजे इथं शासनाचा हा पैसा आहे आणि मग आता तुम्ही हवाई दलाने तुम्हाला जे पत्र पाठवलंय 25% रक्कम भरून ही जागा तुमच्याकडे वर्ग करा आणि या सर्व नागरिकांना ती बहाल करा. हाच या माध्यमातून तुमचे घरोघरी आहे ना 15,000 रुपये सँक्शन केलेत बाथरूमसाठी. बाथरूमसाठी घरोघरी महानगरपालिकेने बाथरूम हे बघा, हे बाथरूम 15 लाखाचा बाथरूम आहे. 15,000 15,000 रुपये. म्हणजे बघा महानगरपालिकेने इथं म्हणजे मावशी इकडे या. आता एक मोठा प्रश्न पडतो की महानगरपालिका जर हे जर अतिक्रमण आहे तर मग महानगरपालिकेने इथं असलेल्या घरांना प्रत्येक घराला 15,000 रुपयाचं बाथरूम दिले. ताई एकूणी महानगरपालिकेने बांधून दिलं काय? किती निधी दिलता? किती पैसे दिले ते? पैसे नाही दिले, त्यांनीच बांधून दिलं. तर महानगरपालिकेने बांधून sanction दिलं. केलं. म्हणजे पैसे नाही दिले, बांधून दिले डायरेक्ट. बांधून सगळं कंप्लीट करून दिलं सर. म्हणजे हे प्रत्येक घराला दिले. प्रत्येक वा. घराला. महानगरपालिकेच्या ह्या चांगल्या उपक्रमासाठी टाळ्या वाजवा बरं सगळे. म्हणजे महानगरपालिकेने अतिशय इथं काळजी घेतली यांना इथं भूमिगत गटारी, सिमेंट कॉन्क्रिटीचे अंतर्गत रस्ते, इथं अंगणवाडी, बालवाडी, हा पाण्याच्या सुख सुविधा, लाईट कनेक्शन हे सगळं महानगरपालिकेने आहे का? हा नळ महानगरपालिकेचा आहे इकडे का? बरं बरं. मागं जायचंय, इथे थांबा, इकडे जायचं आपल्याला. पाण्याचे कनेक्शन हा महानगरपालिकेने नळ दिले. नगरपालिकेचे रोज पाणी येतं थोडं मागं सरकार डीपी दाखवायची, मागं सरकार डीपी दाखवायची. कनेक्शन मीटरचे कनेक्शन प्रत्येक घरामध्ये. म्हणजे असं सार्वजनिक नळ कुंडाळच नाही, सगळ्यांच्या घरामध्ये नळ. सेपरेट कनेक्शन आहे प्रत्येकाला. हा, म्हणजे एवढं सगळं खर्च करूनही आता म्हणतात की तुम्ही आमच्या जागेवर अतिक्रमण केलं. आणि नाही आता त्याच्यामध्ये जे हवाई दल आहे त्यांनी जे निवेदन तुम्हाला जे नोटीस पाठवले, खरं तर ते महानगरपालिकेचा जो हलगर्जीपणा आहे त्याच्यामुळे पाठवलंय. कारण त्यांनी 2009ला ऑलरेडी महानगरपालिकेला पत्र दिलंय की तुम्ही 25% रक्कम द्या आणि ही जागा तुमच्याकडे वर्ग करा. मग महानगरपालिका का करत नाही? महानगरपालिका काय मूर्त काढून राहिली का? हां, आज इथं ज्या ह्या नोटीस आल्या म्हणून काही इथे कोणाचे काही मृत्यू झाले ना मानसिक धक्क्याने? वयस्कर मंडळी त्यांना ऍडमिट करावं लागलं दवाखान्यामध्ये, ट्रीटमेंट घ्यावं फक्त केवळ या नोटिसीमुळे. आणि 4 बरेचशा ते 5 लोकांनी काय लोक केलं की नोटीस आल्यानंतर जेवण खावण बंद केलं. रात्री अपरात्री उठायचे, हा प्रतिनिधी आम्हाला मदत करेल, तो करेल, त्याच्या घरी हे सगळे ज्येष्ठ मंडळी जायचे. प्रत्येक प्रतिनिधीच्या घरी जाऊन त्यांना 4-4 वाजता आता उठवलं. हे जे तुम्ही 2 मजली घर बांधले हे तुम्ही स्वतःच्या पैशाने हो, बांधले? स्वतःच्या पैसे शासनाने काही घर बांधायला मदत केली नाही. 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 म्हणजे इथं ह्या 1100-1150 कुटुंबांनी स्वतःच्या कष्टाने ही घरं बांधली. मग घरं बांधताना इथं कुणी आलं नाही? हवाई दलाचं कुणी आलं का तुम्ही हे घर बांधू नका, ही जागा आमची आहे? कुणीच नाही. महानगरपालिका कुणीच नाही. उलट घरं बांधताना तुम्हाला परवानग्या दिल्या आणि आता तुम्ही भव्य दिव्य घरं बांधून इथं राहत आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, महानगरपालिकेने सांगितलं की बाबा ही जागा तुमची आहे, तुम्हाला प्रत्येकांना फोटो पास देण्यात येईल. हां, फोटो पास साठी या वस्तीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी महानगरपालिकेच्या क्षेत्रीय वार्डमध्ये अर्ज भरलेले आहेत. हां. सगळ्याकडे त्याच्या पोच आहेत. त्याच्या पावत्या पाठवले, माझ्याकडे स्वतः आहेत पावत्या. मी पावत्या घेऊन गेलो तर मग पुन्हा त्यांनी काय प्लॅनिंग केलं माहित ना, माझ्याकडून पैसे नाही घेतले. थांबा म्हटले आता थोडे दिवस, माझ्याकडे आता पावत्या आहेत, त्यांनी झोपडपट्टी दिलेले आता कुठली निवडणूक आली का महानगरपालिकेची? 2 मिनिट. हा, म्हणजे हे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा तर हा खेळ नाही आहे ना. ही नोटीस, या नोटिसी मागे महानगरपालिकेची निवडणूक तर नाही ना? तुम्हाला काय वाटते? निवडणूक जमलाय सर. म्हणजे तुम्हाला 50 वर्षात कधी नोटीस आलं? कधीच नाही आलं. हे पहिल्यांदा नोटीस आलंय. आणि जे हवाई दल महानगरपालिकेला 2019ला पत्र लिहितंय काही जागा तुमच्याकडे वर्ग करून घ्या, ते हवाई दल यांना नोटीस पाठवते का? हे अतिक्रमण आहे. अरे मग 50 वर्ष तुम्ही काय झोपले होते का? एक मतदान माझा मुद्दा असा आहे की ज्या 5 लोकांनी या एअरपोर्टच्या विरोधात की तुमच्या जागेवर अतिक्रमण केलं म्हणून कोर्टात कॅव्हेट दाखल केलं, हां,
त्या लोकांचं आणि या वस्तीचा काडे मात्र संबंध नाही, दूर पर्यंत त्यांचा कधी संबंध नाही आला. या वस्तीपासून ते कधी बाधित नाही झाले, त्यांना त्रास नाही झाला. आणि मग अशी मंडळी आमच्या विरोधात ही वस्ती खाली करा म्हणून एअरफोर्स किंवा हायकोर्टाकडं अपील का करू शकते? तर मला तर असं वाटतं की निश्चितपणे हा निवडणुकीचा जुमला असावा. अगोदर तुम्हाला भीती दाखवायची, तुमची सहानुभूती मिळवायची आणि त्यानंतर 5 वर्ष राज्य करायचं. हिटलर नेहमी सांगायचा कि जनता को इतना असहाय्य बनाओ कि जनता जीवित रहने को ही विकास समजे. म्हणजे यांच्या डोक्यावर इथं अतिक्रमणाची रूपी टांगती तलवार या गोरगरीब नागरिकांच्या डोक्यावर कायम ठेवायची आणि यांच्या मतदानाचा मात्र घोडे बाजार करायचा. आणि असं अनेक वेळा असे प्रकार झालेले आहेत. जेव्हा निवडणूक येते असं काहीतरी स्टंट पास होतो का हा वस्तीतल्या प्रत्येक नागरिकाला एक प्रश्न पडलेला आहे. हायकोर्टात जाणारा माणूस टिंगरेनगर परिसरात राहतोय असं नाव कळालंय. हा संशोधनाचा विषय की त्याला पैसे देऊन भीती दाखवून की बाबा मी केलंय, हे करतोय असं दाखवण्याचा एकदम केवळपणा हा प्रयत्न आहेत का असं पण नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. आमच्या मनामध्ये प्रश्न म्हणजे पण या ठिकाणी एकतर अपील करण्याचा काही संबंध येत नाही. कारण इथं ज्यांनी याचिका ज्यांनी जी दाखल केली आहे, अरे जर ही जागा एअरफोर्समध्ये 1965ला जेव्हा ही जागा संपादित झाली आणि त्यानंतर रनवेचं जेव्हा काम सुरू झालं, 2.5 रुपये 3 रुपये रोजानं ही सगळी इथं यांचे आईबाप हे स्वतः हे राबलेत आणि त्यांनी काबाड कष्ट केलं आणि म्हणून त्यांना तिथंच वर्कर कॅम्प म्हणून बर्मा सेलच्या नावाने त्यांना तिथं वस्ती होती. आणि माननीय जेव्हा इंदिरा गांधी तिथं आल्या त्यावेळेस इंदिरा गांधींनीचा सत्कारच या लोकांनी त्या नियोजित कार्यक्रमाच्या आधी केलाय प्रत्येक वेळेस. कारण एंट्रीच तिथून होती आणि त्या तिथं थांबून त्यांच्याकडनं हार फुलं घेऊन आणि मध्ये जात होत्या. आणि मग त्यांनीच सांगितलं हे इथं हे कसे काय, मग एक काम करा, आपल्याच जागेमध्ये यांना एका बाजूला स्थलांतरित करा. आणि मग एअरफोर्सनी त्यांची जागा मोजून घेतली. त्यांचं वॉल कंपाऊंड कुठे? बाजूला वॉल कंपाऊंड आहे. ऐका ना, त्यांनी एअरफोर्सची जागा त्यांनी मोजून घेतली आणि यांना मात्र इकडे बाजूला दिलं. म्हणजे ही जागा एअरफोर्सच्या सहमतीने यांना दिलेली आहे. म्हणून तिथं कुणीतरी काहीतरी हा केवळ राजकीय डावपेच इथं या ठिकाणी आहे. आणि आता नेमकी महानगरपालिकेची निवडणूक आली तोंडावर आणि आता यांना नोटिसा आल्या आणि मग यांना म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं. मग हे असं तर नाहीये ना. सर अजून एक मुद्दा असा होता, त्यांनी असं एक घोषित केलं की झोपडपट्टी आहे म्हणून आम्हाला पत्र्याची घरं म्हणून कुठलं तरी डुप्लिकेट कोणाच तरी फोटो पाठवलाय आम्हाला. हे घरं असे छोटी छोटी घरं आहेत म्हणून दाखवले. इथे एक तरी झोपडी दिसते का? नाही, एक तरी एक पण पत्रा झोपडी दिसतो का? ही 1984च्या आधी इथं झोपडपट्टी होती. त्यानंतर जेव्हा इथं यांना आश्वासित झालं की ही जागा तुमची आहे, जेव्हा महानगरपालिकेने इथं रस्ते केले, जेव्हा महानगरपालिकेने यांना नळ कनेक्शन दिलं, महानगरपालिकेने लाईट दिली, महानगरपालिकेने जेव्हा यांना लाईट दिली, कनेक्शन दिलं, तेव्हा येथील या लोकांनी आपल्या झोपड्या मोडून आणि आपलं जमापुंजी कर्ज करून सोनं नाणं मोडून पोटाला चिमटा घेऊन एक वेळचं जेवण बंद करून आणि त्यांनी ही भव्य दिव्य अशी घरं उभी केली. आणि आता यांना नोटिसा येत आहे की हे अतिक्रमण आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, कोणाची चूक आहे ही? कॉर्पोरेशनची चूक आहे, महानगरपालिकेची चूक आहे. एअरपोर्टची काही चूक नाही. एअरपोर्टने आम्हाला उलटं राहायला 15 वर्षामध्ये निवडून गेले त्या सर्व लोकांची चूक आहे या ठिकाणी. त्यांची म्हणजे इथून तुम्ही नगरसेवक निवडून देता ना, आमदार खासदार? वाटतं मतदान आमच्या वस्तीतून असतं. एकदा ठरलं एक बाबा याला आपल्याला मदत करायची. मग हे लोकप्रतिनिधी आतापर्यंत भांडले का नाही महानगरपालिका? बरं, महानगरपालिकेत ठराव झालाय का आता हे विकत घ्यायचे, ही पैसे जागा त्यांना 25% रक्कम द्यायची आहे फक्त आणि ही जागा वर्ग करायची असा स्थायी समितीमध्ये ठराव झालाय. आणि मग त्या ठरावाची अंमलबजावणी का होत नाही? मग लोकप्रतिनिधी काय करतात? निवडणुकीची वाट बघतात प्रत्येक वेळेस. अंमलबजावणी करण्यासाठी आता निवडणुका येतील आणि त्याची वाट बघतात आणि त्यानंतर प्रत्येक वेळेला इलेक्शन आलं की रोड तुमच्या वस्तीतून रोड मोठा जाणार, तुमची वस्ती उठणार, आम्हाला भीती लावायचं, मग रातभर आम्हाला झोपा येत नाही. या प्रत्येक मग परत तुम्ही एखाद्या नेत्याला त्याच्या दावणीला जाऊन यांनी उभं राहायचं आणि त्याने मात्र त्याच्या राजकीय पोळ्या शिकून घ्यायच्या. म्हणजे ही झोपडपट्टीचं हे नोटीस हे केवळ ह्या एक राजकारणाचा भाग, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा भाग
म्हणूनच हे या ठिकाणी या सगळ्या नागरिकांना वाटतंय आणि एकदम भयान परिस्थिती. अनेक गेले 15 वर्ष माहिती नाही ना त्यांना म्हणून बोलावं लागतं आपल्याला. अण्णा तसं नाही सगळ्यांना बोलू द्या, सगळ्यांची वस्ती सर्वे आहे. केला. आणि हे माही कंडला मी प्रतिनिधी पण होते. मग एवढं असलं रस्ते बच्चा आळाले तर इंगावी उंडत ना बरोबर मारतो दाग तुला पाचच्या ठराव अंतर्गत रस्त्याचं 90% काम केलेलं आहे. थांबा थांबा डीपी पैसे थांबा डीपी पैसे थांबा चौक ते धानोर डीपी चौक दाखवायचं रस्ता मीटरचे आहे. तो या कनेक्शन भिंतीच्या मागून होणार आहे. त्याचे सर्वे झालेले आहेत कलेक्टर सगळे. तर त्यावेळेस मग अतिक्रमण वाटलं नाही का तुम्हाला ही जमीन? तर याच्या मागे पूर्ण राजकारण चालू आहे सर. मागचे 15 वर्ष त्यांनी इथं राजकीय आता तुमच्या सगळ्यांची काय मागणी आहे? एक मिनिट आपसात बोलू नका आपसात बोलू नका सर 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 बरं ऐका ना, आता तुमची सगळ्यांची काय मागणी आहे की महानगरपालिकेने जी 25% हवाई दलाने जी रकमेची मागणी केली ती दाखवा ना, रक्कम 2 मिनिटं. त्यांना देऊन DP आणि ही दाखवा. जागा महानगरपालिकेकडे घ्यावी, बरोबर का? हा सर सर हे बघा हे मीटरच्या कनेक्शनची डीपी आहे. हे बा सर का साईडला हे कुठे गेला कॅमेराला हा मीटर यांना इथं डीपी दिल्या ठिकठिकाणी यांना प्रत्येकाच्या घरात लाईट कनेक्शन दिलंय आणि आता यांना अतिक्रमण नावाची तलवार यांच्या डोक्यावर टांगती ठेवून आणि यांचा राजकारणाचा खेळ महानगरपालिका खेळते. मग या माध्यमातून महानगरपालिका आयुक्तांना माझं म्हणणं आहे, तुम्ही कोणत्या राजकीय पुढाऱ्याचे हस्तक झालात आणि का तुम्ही यांच्या भावनांशी खेळताय? जर तुम्ही 2010ला स्थायी समितीचा ठराव झाला आहे की हवाई दलाला 25% रक्कम देऊन या जागा वर्ग करायच्या आणि येथील नागरिकांना त्यांच्या नावावर त्या बहाल करायच्या, मग असं असताना तुम्ही आता कोणाची वाट पाहताय? कामात हलगर्जीपणा करणाऱ्या महानगरपालिकेचं करायचं काय? कामात हलगर्जीपणा करणाऱ्या महानगरपालिकेचं करायचं काय? कामात हलगर्जीपणा करणाऱ्या महानगरपालिकेचं करायचं काय? भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट अधिकारी भारत माता की भारत माता की वंदे वंदे. तुम्हाला मोठ्या मनाने ही जागा देणाऱ्या हवाई दलाचा विजय. तुम्हाला मोठ्या मनाने ही जागा देणाऱ्या हवाई दलाचा आणि तुमच्या हक्काची घरं बांधून तुम्हाला इथं विकास कामं करू नये, केवळ राजकारण खेळण्यासाठी पैसे देऊन ही जागा हवाई दलाकडनं विकत न घेणाऱ्या महानगरपालिकेचा महानगरपालिकेने स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ठराव घेऊनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या महानगरपालिकेचा राजकारणाचा कठपुतली बनून तुमच्याशी राजकीय डाव खेळणाऱ्या महानगरपालिकेचा भ्रष्ट महानगरपालिकेचं भ्रष्ट महानगरपालिकेचं करायचं काय? हे झाड आहे ना, हे संरक्षण भिंत आहे, तार कंपाऊंड सिस्टीम पोलच्या मागे. हवाई दलाला इथं त्यांना रनवेचं काहीच हे नाहीये. आम्हाला वर्ग केलेलं आहे. आमच्या लागूनच इंग्लिश शाळा आहेत पाठीमागे. हा गेटला लागूनच असं नाही का, कंपाऊंडला लागूनच पाठीमागं केंद्रीय विद्यालय आहे. तिकडे जागा आहे, तिकडं रनवेचा संबंध तिकडे जातो. नाही पण हे हवाई दल तुमची जागा मागतच नाही. हवाई दलाने 2009ला महानगरपालिकेला कळवलंय आणि तुम्हाला प्रत्येक कामाला जर हवाई दलाला जर ही जागा पाहिजे असती आणि हवाई दलाच्या जर संमतीशिवाय हे लोक इथं जबरदस्तीने जर घरं करून राहिले असते तर हवाई दलाने यांच्या प्रत्येक कामाला NOC दिली नसती. तुमच्या प्रत्येक विकास कामाला NOC कोणी दिली? हवाई दलाने दिली नाही. हवाई दलाने महानगरपालिकेला दिली आणि महानगरपालिकेने नंतर विकास केलाय. कारण ही जागा हवाई दलाची आहे, याच्यावर महानगरपालिका कामं करू शकत नाही. पण हे कामं करायला त्यांनी NOC त्यांच्याकडनं घेतली. मग वेळोवेळी NOC देणाऱ्या हवाई दलाने आज हे नोटीस पाठवणं केवळ या महानगरपालिकेचा गलथानपणा, महानगरपालिकेचा हलगर्जीपणा, महानगरपालिकेमध्ये चाललेलं जे राजकारण आहे त्याच्यामुळे त्याला वैतागून हवाई दलाने हे नोटीस दिले. बरोबर ना? मग आपण आता तुमची सगळ्यांची मागणी एकच आहे. आता या माध्यमातून आयुक्त साहेबांना आव्हान आहे की तुम्ही 2010ला स्थायी समितीमध्ये जो ठराव झाला की 25% रक्कम हवाई दलाला देऊन ती जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करायची, ते लवकर कार्य करा. अन्यथा एक तीव्र आंदोलन छेडून तुम्हाला धडा शिकवला जाईल आणि त्याच्यात जो काही इथं परिणाम होईल याला सर्वस्व तुम्ही जबाबदार राहाल. इंदिरानगर ही इथली जी बचाव समिती आहे
ती या माध्यमातून तुम्हाला इशारा देते. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. अखिल इंद्रनगर कुर्ती बचाव समितीचा अखिल इंद्रनगर कुर्ती समितीचा मागे जाऊ सर, आपण मागे मेन रोडनी जाऊया. मेन रोड. या ना. मी जे राशी आमटी आणल्या राशी आमटी आणला आधी आता अंडर होती सगळं हा हा आपण घेऊया सर. अखिल इंदिरानगरचा विजय असो. घोषणा देतो. अखिल इंदिरानगरचा विजय असो. अखिल इंदिरानगरचा विजय असो. भारत माता की जय. माता की जय. नागरिकांच्या एकजुटीचा विजय असो. नागरिकांच्या एकजुटीचा विजय असो. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणाचा धिक्कार असो. धिक्कार असो. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणाचा धिक्कार असो. महानगरपालिकेच्या हलगर्जीपणाचा अखिल इंदिरानगरचा विजय असो. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की हे बघा या ठिकाणी या नागरिकांनी हा हे बघा ही सर्व पक्की घरं बांधली. बल्लू हा कोणते हे नगर हे का मंदिर कोणी बांधले? महानगरपालिकेने महानगरपालिकेने. बघा महानगरपालिकेनं इकडे मुंदार महानगरपालिकेने हे कधी बांधलंय? 50 वर्षापासून इथं मंदिर आहे. हा म्हणजे बांधलं तत्कालीन महानगरपालिकेने इथे जेव्हा विकास सुरू केला त्यावेळेस इथं बघा यांनी इथे सर्व जाती धर्माची लोक राहतात. त्यामुळे इथं बौद्ध मंदिर आहे, इथं मंदिर आहे, मस्जिद आहे, गणेश मंदिर आहे, स्थानिक आमदार फंडातनं बांधलेलं आहे. स्थानिक आमदार फंडातनं. मग इथं या ठिकाणी जेव्हा आमदार साहेबांनी फंड दिला तर ही कायदेशीर होतं आणि हवाई दलाच्या संमतीने आहे, त्यांनी दिलेल्या एनओसीने आहे, म्हणूनच इथं विकास कामं झाली ना. नाही तर आमदार साहेबांच्या विकास निधीतून हे कामं होतील कशी? आणि मग हे सगळं असं असताना आज या नोटिसीचा खेळ केवळ महानगरपालिकेची निवडणूक आली म्हणून खेळला जातोय ना. मग या असं तुमच्याशी केवळ राजकारण म्हणून खेळ खेळणाऱ्या राजकारण्यांचा, तुमच्याशी केवळ राजकारण आणि मताचा खेळ खेळणाऱ्या राजकारण्यांचा, हलगर्जीपणा करणाऱ्या महानगरपालिकेचा, म्हणजे हवाई दलाने या ठिकाणी स्पष्ट 2009ला पत्र लिहिले महानगरपालिकेला की तुम्ही 25% रक्कम आम्हाला देऊन आणि ही जागा कायमची तुमच्याकडे वर्ग करा. असं असताना महानगरपालिका केवळ राजकारण्यांची कठपुतली बनून आणि या नागरिकांच्या भावनांशी खेळते. इकडे जाऊ मंदिरात. काय संडास बाथरूम आहे तिकडे, सरकारी शौचालय आहे तिकडे. शौचालय वगैरे. म्हणजे या ठिकाणी बघा ही सगळी भव्य दिव्य मंदिरं बांधली. तिकडे मंदिर बांधलं या लोकांनी 2-2, 3-3 मजली. मस्जिद दाखव. फक्त आतमध्ये जाऊन येऊ आपण, ते सांगू द्या लोकांना. खरं तर ही इंदिरानगर ही जी झोपडपट्टी आहे, म्हणजे आता याला झोपडपट्टी म्हणता येणार नाही, इंदिरानगर नगर आहे हे. आणि इथे या ठिकाणी या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक राहत आहे, गुन्हा गोविंदाने राहत आहे. ही वस्ती अतिक्रमण केलेल्या जागावर बसली आहे असं जर त्यांचं म्हणणं असेल हां हां तर या ठिकाणी महानगरपालिकेने जे हॉस्पिटल बांधलं, हां या हॉस्पिटलमध्ये जनरल ट्रीटमेंट दिली जायची. हां परंतु या ठिकाणी असणाऱ्या ज्या महिला आमच्या भगिनी आहेत त्यांना डिलेव्हरीचा त्रास होऊ नये त्यासाठी या ठिकाणी डिलेव्हरीचं म्हणजे त्या ऑपरेशन वगैरे करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि खरं तर महानगरपालिका हे सगळं का करते? कारण हवाई दलाने ही पूर्णपणे तुम्हाला ती जागा देऊ केलेली आहे, त्यांनी तुम्हाला संमती दिली, नाही तर त्यांच्या परवानगीशिवाय महानगरपालिका इथे एवढा विकास करूच शकत नाही. आणि मग एवढा करोडो रुपये अब्जो रुपयाचा हा विकास करून आणि महानगरपालिका आता फक्त केवळ तुटपुंजी रक्कम हवाई दलाला पाहिजे आणि ती हवाई दल त्याच्यामध्ये हे होणार आहे. बघा या ठिकाणी कोणी बांधली महानगरपालिकेने? बजेट आणि स्थानिक फंडात. हां म्हणजे बघा या ठिकाणी एकीकडे महानगरपालिकेने सर्व जाती धर्मांचा इथं सन्मान केलेला आहे. इथं ह्या इंदिरानगर ह्या म्हणजे झोपडपट्टी, आता इथं फिरल्यानंतर झोपडपट्टी हे नाव त्याला योग्य वाटत नाही, हे नगर आहे.
इथे सर्व जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने राहतात. इथं कुठल्या प्रकारचा वाद नाही. आणि विशेष म्हणजे बघा इथे आता मस्जिद आहे, तिकडे बुद्ध विहार आहे, तिकडे गणेश मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, हे अशी अनेक मंदिरं, प्रत्येक जाती धर्माचा इथं सन्मान होणारी ही महानगरपालिका. खरं तर ही देशामध्ये एकात्मतेचं प्रतीक ठरणारी ही इंदिरानगर सोसायटी, ही इंदिरानगर झोपडपट्टी आहे. म्हणजे झोपडपट्टी शब्द हा आता प्रयोग चांगला वाटत नाही. इंदिरानगर ही वस्ती या ठिकाणी एकात्मतेचं प्रतीक अख्ख्या देशाला संदेश देत आहे की आमच्याकडे जात धर्म पक्ष संघटना नाही आहे, आम्ही फक्त माणूस म्हणून जगतोय. जय जवान, जय जवान. सर्व समाजाची लोक गुण्यागोविंदाने काबाड कष्ट करून या ठिकाणी राहतात. आणि विशेष म्हणजे इथं मागच्या 50 वर्षामध्ये कुठलाच गोंधळ, कुठलाच गुन्हेगारी काही झालं नाही. आणि विशेष म्हणजे आपण जेव्हा त्या झोपडपट्ट्या म्हणतो तिथे गँगवार असतो, हे असतो, इथे इथल्या प्रकारचं असं काही नाही. आणि इथल्या लोकांनी स्वतः वर्गाने काढून पूर्ण ही इंदिरानगर ही वस्ती पूर्ण CCTV कॅमेऱ्याने युक्त अशी केलेली आहे. म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक हालचालीवर आहे. म्हणजे बाजूलाच असलेलं जे एअरफोर्स आहे, त्याचं विमानतळ आहे, या सगळ्या गोष्टीची खबरदारी ह्या नागरिकांना त्याची जाणीव आहे. हे शांततापूर्ण वातावरणामध्ये गेली 50 वर्षे इथं राहत आहे. इथं त्यांनी CCTV कॅमेरे लावले. का लावले? कारण इथे कोणी बाहेरचा माणूस येऊ नये, इथं काही गैरप्रकार घडू नये, कोणाचा वादविवाद होऊ नये. इथं आपण जेव्हा बघतोय बघा, नुसतं एक मेसेज 15 मिनिटं 20 मिनिटं आधी फक्त कळालं आहे की मी इथं येतो आहे आणि लगेच आज जर एवढा जनसमुदाय इथं सहभागी होतो आहे, इथं हजर होतो आहे, म्हणजे याचा अर्थ इथले नागरिक हे किती एकोप्याने राहत आहे. प्रत्येक सुखदुःखामध्ये, प्रत्येक जाती धर्माच्या अंत्ययात्रा असेल, त्या प्रत्येक दुःखामध्ये, शेवटच्या यात्रेमध्ये, इथं लग्न सोहळा असेल, कोणत्या जाती धर्माचा असू द्या, हे सगळे कुटुंबासारखं इथं हे 1100 घरांची ही वस्ती, म्हणजे जवळजवळ 5-6 हजार लोकांची ही वस्ती गुण्यागोविंदांना राहते. एकीकडे देश कसा जाती धर्माच्या विळख्यामध्ये एका वेगळ्या दिशेकडे वाटचाल करतोय आणि दुसरीकडे ह्या पूर्ण देशाला एकात्मतेचं प्रेरणा, आदर्श देणारी ही वस्ती कुठे. सगळ्यात पहिलं तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. ह्या वस्तीमध्ये अतिशय जाती धर्माच्या पलीकडे, आणि मी नेहमी सांगतो की धर्म ह्या शब्दाची व्याख्या 2000 वर्षापूर्वी काय होती? निसर्ग निर्मित स्वभाव. म्हणजे अग्नीचा धर्म काय? स्वतः जळणं, दुसऱ्याला जाळणं. बर्फाचा धर्म काय? स्वतः थंड राहणं, दुसऱ्याला थंड करणं. कालांतराने भाषा बदलली आणि धर्म शब्दाची व्याख्या बदलली आणि मग झाला कर्तव्य. पती धर्म, पिता धर्म, पुत्री धर्म, पुत्र धर्म, यांचे कर्तव्य काय? कालांतराने परत भाषा बदलली आणि मग धर्म शब्दाचा अर्थ झाला हिंदू, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन. अरे ही धर्म नाही आहे, हे संप्रदाय. एका समूहाचे जीवन जगण्याचे नियम, पेहराव कसा असावा, कपडे कसे असावे, लग्न कसे असावे, सण कसे असावे, देव कसा असावा, त्या देवाचं घर कसं असावं, हे सगळं सांगणारी एक यंत्रणा म्हणजे तो संप्रदाय. आणि धर्म जसा सगळ्यांसाठी आकाश एक आहे, सगळ्यांसाठी पृथ्वी एक आहे, सगळ्यांसाठी पाणी एक आहे, आम्ही श्वास घेतो तो श्वास एक आहे, तुमच्या माझ्यातलं रक्त एक आहे. अरे आपण जेव्हा ब्लड बँकेत जातो ना, म्हणत नाही मला हिंदूचं रक्त दे, मला मुसलमानाचं रक्त दे, मला बौद्धाचं रक्त दे, आपण सांगतो की मला फक्त रक्त दे. हां, आणि मग ह्या जातीभेद कशासाठी? आज ही सोसायटी, ही इंदिरानगर, ही जी वस्ती आहे, ही पूर्ण देशाला प्रेरणा देते. एकात्मतेचं प्रतीक. इथं सांगतेच आम्ही जात म्हणून नाही जगत, आम्ही माणूस म्हणून जगतो आहे. आणि आज झालंय काय? मी एकदा व्याख्यानामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर व्याख्यान दिलं. मला लोकांचे मेसेज आले, तुम्ही बौद्ध आहात का? मी एकदा महात्मा फुलेंवर बोललो, मला लोकांचे मेसेज आले, तुम्ही माळी आहात का? मी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललो, मग मला मेसेज आले, तुम्ही मराठा आहात का? मग मी एकदा अण्णाभाऊ साठेंवर बोललो, मला मेसेज आले, तुम्ही मातंग आहात का? मग मी एकदा माणसावर बोललो, मला अजूनही फोन आला नाही विचारायला तुम्ही माणूस आहात का? म्हणजे आपण आपल्यातला माणूस मारून टाकलाय आणि जाती धर्म जिवंत ठेवले. म्हणून मी या माध्यमातून, या वस्तीच्या माध्यमातून पूर्ण देशाला आवाहन करतोय, जात धर्म पक्ष संघटना सगळं बाजूला ठेवा, फक्त माणूस म्हणून जगा, माणूस म्हणून जगा. हाच या माध्यमातून एक दिव्य संदेश आहे. आणि ह्या माध्यमातून आता महानगरपालिकेला सुद्धा माझं आव्हान आहे, आता तुम्ही वेळीच जागे व्हा. आणि तुम्ही जो ठराव घेतला आहे 2010ला की तुम्ही या एक नाममात्र जी 25% रक्कम हवाई दलाला द्यायची, ही जागा तुमच्याकडे वर्ग करायची, नाहीतर ही तुमचेच लक्तर आहे, हे तुमच्या विकासाची प्रेतयात्रा आहे. हां, म्हणजे तुम्ही एकीकडे इथं विकास करता, मोठमोठे शासनाचे निधी खर्च करता, मग ते काय तुमच्या बापाची पेंड आहे का? तुम्ही कुठं आवतं धरून ते पैसा कमावला का? अरे ह्याच गोरगरीब जनतेच्या करातला पैसा आहे. हां,
आणि मग तुम्ही आता परत यांच्याशीच खेळताय. म्हणजे एवढे विकास कामं करायचा तुम्हाला अधिकार होता का? अरे साधं आपणही नुसतं स्वतः एक शौचालय बांधायचं असलं तरी आपण त्या मालकीची त्या जागेची परवानगी घेतो. शासनाचा पैसा आहे, तो खर्च कसा झाला, कुणी ठराव दिला, बिलं पास कुणी केले, हे पैसा मग काय हे फक्त ठेकेदारांचे खिचे भरायला, पुढाऱ्यांचे घरं भरायला हा सगळा खेळ खेळलाय का तुम्ही? आणि आता ह्या लोकांशी खेळायचं आहे. महानगरपालिकेची निवडणूक आली म्हणून तुम्हाला काय वाटतं? ही नोटीस म्हणजे निवडणुकीचा जुमला. कारण ज्या हवाई दलाने ही जागा मनमोकळेपणाने यांना बहाल केली त्या हवाई दलासाठी टाळ्या वाजवा. म्हणजे ह्याच लोकांच्या कष्टाने आपला देश सुरक्षित राहावा त्यासाठी जी रनवे तयार झाला त्या रनवेमध्ये ह्याच लोकांनी 2.5 रुपये 3 रुपये रोजानी कामं केली रे. अरे काही लोकांचे इथं मृत्यू झाले, काही पिढ्या खपल्या, इथं ज्यांचे इथं जन्म झाले, काही इथं मेलेत. ही नुसते 4 भिंतीची घरं नाही आहे, ही यांच्या आठवणी आहे, यांच्या भावना आहे. आणि आज तुम्ही त्यांच्यावर बुलडोझर फिरवा निघाले. अरे लाजा वाटू द्या, जनाची नाही मनाची ठेवा. आणि मग हवाई दलाने जर तुम्हाला 2009ला पत्र लिहिलं आणि तुम्हाला उशिरा का होईना, म्हणजे तुम्हाला आधी त्यांनी पत्र लिहिलं, तुम्ही जागे नाही झाले, मग त्यांनी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं, मग जिल्हाधिकाऱ्यांनी परत त्यांना पत्र लिहिलं आणि महानगरपालिकेला पत्र लिहिलं की हा तुमचा विषय तुम्ही मार्गी लावा. मग महानगरपालिकेला उशिरा जाग आली आणि मग त्यांनी 2010ला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ठराव घेतला की आता जी 25% हवाई दलाने रकमेची मागणी केली ती रक्कम त्यांना द्यायची आणि ही ह्या इंदिरानगर ह्या झोपडपट्टीची जागा महानगरपालिकेकडे वर्ग करायची. म्हणजे प्रत्येक वेळी विकास कामं करायला हवाई दलाची परवानगी घ्यावी लागणार नाही. आणि नंतर ते जागा यांना जशा इमारती हे घरं यांनी अख्खं आईचं बायकोचं सगळं सोनं नाणं गावाकडच्या जमिनी कर्ज करून उसनवार घेऊन पोटाला चिमटा घेऊन एक वेळी अर्धपोटी झोपून आणि त्यांनी ही भव्य दिव्य घरं उभी केली. आणि आता तुम्ही म्हणता हे अतिक्रमण आहे. अरे जर ह्या मानसिक धक्क्यातून जर इथं कोणी जीवाचं बरं वाईट केलं, मला जेव्हा फोन आले लोक म्हणतात आम्ही जर इथून जर बाहेर गेलो आम्ही जगायचं कसं, जायचं कुठं? अरे भाडेकरूसुद्धा 11 वर्षे राहिला तर त्याला घरातून काढायचा अधिकार नाही. आणि मग तुम्ही यांना 50 वर्षानंतर यांच्या स्वतःच्या हक्काच्या घामानी कष्टाने उभा केलेल्या घरांमधून हाकलणार? मग हा कायदा काय फक्त भाडेकरूला आहे? म्हणजे भाडेकरू सुद्धा 11 वर्षे राहिला तर त्याला घरातून काढता येत नाही, भाडेकरूला सुद्धा त्याचा बेघर करता येत नाही. आणि अजून एक कायदा सांगतोय 12 वर्षे जर सतत शांततापूर्व वातावरणामध्ये जर कब्जा राहिला तर त्या मिळकतीचा मालक तो कब्जेदार होतोय. अरे यांची तर स्वतःची घरं बांधून कब्जा आहे 50 वर्षापासून आहे. आणि हाच कायदा शासकीय जागेला 30 वर्षाचा आहे आणि हे 50 वर्षापासून आहे. आणि तेही स्वतः खुशीने हवाई दलाने वसवलेली ही वस्ती आहे, इंदिरा गांधींनी वसवलेली ही वस्ती आहे. मग आता नागरिकांनी बोलले का इंदिरा गांधींच्या नावाने सोसायटी आहे, हे वस्ती आहे म्हणून या सरकारच्या पोटात दुखतंय का? माननीय मोदी साहेब, तुम्हाला माझी एक अजून विनंती आहे. नागरिकांचं असं म्हणणं आहे माननीय नरेंद्र मोदी नगर नाव दिलं तरी आम्हाला चालेल पण आम्हाला बेघर काय करू नका. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. जय जवान जय जवान. भूमिपुत्र फाउंडेशनचा भूमिपुत्र फाउंडेशनचा छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती आंबेडकरांचा विजय असो. थोडं मागे पुढे गेलं नाही पुढे जाऊ दे ना. काही बोलायचं घ्यायला महिला इकडे या, महिला इकडे थोडं पुढे घेऊ दादा, चौकात घेऊ. हे बघा एक मिनिट दादा एक मिनिट. या ठिकाणी बघा तुम्ही कधीपासून राहता इथं? तुम्ही इकडं रनवेचं काम केलंय का? काय 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 कसं रनी केले हा का कंत्राट काम केलं म्हणजे दगड वगैरे फोडले, डोकं वाहिले, सगळे ते रोड इमान चढतात उतरतात नाही रोड ते सगळं तुम्ही काम केलं. आणि मग तेव्हापासून तुम्ही इथं राहा. म्हणजे बघा या ठिकाणी 1965 साली या हवाई दलाने ही जागा संपादित केली आणि इथे हवाई दलाचा रनवे तयार झाला आणि तेव्हापासून हे सगळे लोक इथं राहत आहे. यांनी आता तुम्ही स्वतःच्या पैशानी घरं बांधले. तुम्हाला काही सरकारने मदत केली का? फक्त सरकारने तुम्हाला या सुख सुविधा दिल्या महानगरपालिकेने.
पण घरं तुम्ही सगळे स्वतः बांधले स्वतः बांधून द्या. म्हणजे 10 लाख 15 लाख 20 लाख जसं आहेत खड्डे होते इथं. हा मागे जाणतात खड्डे असे बुजले सारे. हा थोडं थोडं असू द्या असू द्या बोला 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 हा असू द्या नाही बोला 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 मावशी बोला तुम्ही बोला काय नाही होत अजून आमचे खड्डे भरले इथं. उन्हा पाहण्यामध्ये टेकर टाकून. माझी बेटी तर चालत नाही. म्हणजे इथं सगळे खड्डे होते खड्डे होते. सगळं लोक. हा हा म्हणजे सगळं बुजवून हे जवळजवळ म्हणजे तुम्ही 1970-71ला दुष्काळाच्या काळामध्ये तेव्हा 71-72ला 72ला दुष्काळ पडला तेव्हा तिथं हा, म्हणजे तिकडे जेव्हा आधी बर्मासेल नावाने तुम्ही तिकडं रनवेच्या अगदी जवळच होते हो. परंतु इंदिरा गांधींच्या आदेशानुसार तुम्हाला इकडे एका बाजूला वेगळी जागा दिली आणि त्यांचं तिकडे कंपाऊंड पण घालून हो, घेतलं त्यांचा म्हणजे त्यांनी ही जागा डायरेक्ट तुम्हाला देऊन टाकलेली आहे दिली. आणि म्हणूनच त्यांनी वेळोवेळी महानगरपालिकेला परवानगी पण दिली आहे विकास कामं करायला दिली. त्यांनी दिली. अजून तुम्ही पण कामाला होते का इथं रेल्वेमध्ये सगळे सगळे बघा या ठिकाणी जवळजवळ 5 ते 6 हजार वस्ती असलेली लोकसंख्या असलेली ही इंदिरानगर वस्ती आहे अखिल इंदिरानगर बचाव समितीचा विजय असो. अखिल इंदिरानगर बचाव समितीचा आमचा आमचा अखिल इंदिरानगर बचाव समितीचा भारत माता की याची भव्य दिव्य घरं बांधून आणि प्रत्येक गल्लीमध्ये महानगरपालिकेने इथं या ठिकाणी शौचालय बांधले इथल्या लोकांच्या आरोग्याची सगळ्याची काळजी घेतली आणि मग आता महानगरपालिका हवाई दलाने यांना 2009ला पत्र देऊनही ही जागा का खरेदी करत नाही असा एकच प्रश्न येथील नागरिकांना पडतोय आणि मग यांना सगळ्यांना असं वाटतंय की महानगरपालिका आता जी येणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी मुद्दाम खेळत नाही खेळत आहे ना मग आमच्या ह्या इथं नोटीस पाठवणं ही झोपडपट्टी अतिक्रमण आहे असं म्हणणं हा केवळ निवडणुकीचा एक मुद्दा तर नाही ना चुनावी जुमला तर नाही आहे ना म्हणजे आपण आता मोठमोठे नेते आपण बघतो 15 लाख देईल चुनावी जुमला आमकं म्हटलं चुनावी जुमला म्हणजे चुनावी जुमला या नावाखाली जो काय आता देशामध्ये घडतंय त्याचंच हे उत्तर तर नाही ना एकदम निषेध त्यांनी प्रत्येक गल्लीला बोर्ड गल्ली नंबर दिलेले आहेत कॉर्पोरेशननी हां हे का याच्यामध्ये असे घरं दिली हे का आमदार निधीतून हे का इथे प्रत्येक ठिकाणी या इंदिरानगर वस्तीला बर्मा सेल हा गल्ली नंबर दिले या ठिकाणी सगळं इथल्या राजकारण्यांनी एक असं निवेदन केलंय हा एका या ठिकाणी हा तेव्हापासून इथं राहत हां बघा इथं स्वतंत्र ह्या सोसायटीला MSCBनं इथे DP दिली प्रत्येकाला घरामध्ये कनेक्शन दिले नळ कनेक्शन दिले लाईट दिली सगळ्या सुखसुविधा दिल्या आणि आता यांना नोटीस येतं की तुमचं अतिक्रमण आहे म्हणजे हे सर्व हास्यास्पद आहे आणि या सगळ्या गोष्टीचा ही इंदिरानगर ही जी वस्ती आहे ही पूर्णपणे निषेध व्यक्त करते नमस्कार काय बोलायचं आहे का तुम्हाला बोला 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 काय बोलायचंय बोला बोला आपल्याला व्यवस्थित राहावं इथं हां नाही आता तिथं तुम्हाला दिलेलीच आहे आणि इथं तुम्हाला कोणी इथून हलवणार नाही आहे हे हवाई दलाने ती वस्ती दिलेली आहे तुम्हाला दिलेली जागा ती फक्त आता महानगरपालिका हलगर्जीपणा करते त्यांना हवाई दलाने पत्र दिले 2019ला की ही जागा तुम्ही 25% रक्कम आम्हाला देऊन आणि ती तुमच्याकडे वर्ग करून घ्या परंतु महानगरपालिका केवळ मतांचं राजकारण आणि महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका तोंडावर ठेवून आणि मुद्दाम रेंगळेपणा करते तर या माध्यमातून आम्ही आव्हान करतो की तुम्ही या लवकरात लवकर तो जो काही तुम्ही स्थायी समितीच्या बैठकीमध्ये 2010ला जो ठराव घेतला त्या ठरावाची अंमलबजावणी करा आणि हवाई दलाला 25% रक्कम देऊन ही जागा महानगरपालिकेकडे वर्ग करून आणि जिथं यांनी ही सगळी स्वप्न ही नुसती घरं नाही स्वप्न या लोकांची यांनी आपली जमापुंजी खर्च करून आणि भव्यदिव्य ही घरं बांधली हे तर ह्या जागा यांना वर्ग करून आणि यांना ह्या जागाचं हक्काचं मालक बनवा आणि यांच्याच जागा आहे 50 वर्षापासून कब्जा आहे शांततेपूर्ण वातावरणात कब्जा आहे आणि हवाई दलाच्या सहमतीने कब्जा आहे त्यामुळे कायदेशीर यांचा हक्कही आहे आणि यांचा त्याच्यामध्ये म्हणजे जर उद्या कोर्टात जरी तुम्ही गेलात कुठे लढाई जरी सुरू झाली तरी कायदेशीर यांचाच हक्क आहे यांना या जमिनी देण्यात याव्या भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज इंदिरानगर बर्माशेल या वस्तीमध्ये अखिल इंदिरानगर
बचाव कृती समितीच्या वतीनं आपले नाशिकचे भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय विनोद साहेब नाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण वस्तीचा ज्या सरकारी कामं केली होती सगळे महानगरपालिकेने, त्याचं सर्व या ठिकाणी नागरिकांच्या समस्या, नागरिकांचे मतं या ठिकाणी आपण समजून घेतले. यामध्ये महानगरपालिकेची कित्येक मोठी अशी घोडचूक या ठिकाणी केलेली आहे. 2007 ते 2025 पर्यंत या ठिकाणी ज्या लोकांनी या ठिकाणी महानगरपालिका विधानसभा या ठिकाणी ज्यांनी नेतृत्व केलं त्या सर्वांची या ठिकाणी घोडचूक झालेली आहे. एअरफोर्स स्टेशन आपल्याला सांगतंय 25% रक्कम या ठिकाणी भरा आणि जागा तुमच्या नावावर करून घ्या. जाणून बुजून या ठिकाणी आपल्या लोकांवरती अन्याय केलेला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण इंदिरानगर बचाव कृती समिती या ठिकाणी स्थापन केली. संपूर्ण कुटुंबातील सर्व समाजातील लोकांना घेऊन हे संघर्ष आपल्याला जोपर्यंत ही जागा महानगरपालिकेकडे वर्ग होत नाही, जोपर्यंत प्रत्येक माणसाच्या नावाने प्रॉपर्टी कार्ड होत नाही, तोपर्यंत आपण हा संघर्ष कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. यासाठी आपले जे नाटे साहेब आले त्यांचं मी वस्तीच्या वतीनं, संपूर्ण समाजाच्या वतीनं, अखिल इंदिरानगर बचाव समिती संघर्षाच्या वतीनं मी त्यांचा अत्यंत असा आभार व्यक्त करतो, मनापासून धन्यवाद करतो. वेळोवेळी साहेब तुमची आम्हाला गरज पडणार आहे. ज्या ज्या वेळेस या वस्तीला तुमची गरज लागणार आहे त्या त्या वेळेस तुम्ही हक्काने या वस्तीच्या संघर्षामध्ये सहभाग व्हाल अशी आशा व्यक्त करतो. या ठिकाणी वस्तीतले कैलासवासी तात्या ओवाळ असतील, कैलासवासी मरेपान्नाथ चलवादी असतील, कैलासवासी माझे वडील अण्णा असतील, कैलासवासी काशनाथ सगर, कैलासवासी अनेक लोक ज्यांनी या वस्तीला योगदान दिलं आणि आताचे जे गणपत नाना धोत्रे, रामदास अण्णा, विजू भाऊ, जे काही सिनियर मंडळी आहेत त्यांचं सुद्धा मी संघर्ष बचाव कृती समितीच्या वतीनं आभार धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर आपले रामदास अण्णा 2 शब्द बोलतील, त्यानंतर विजूभाऊ बोलतील, त्यानंतर आपले नाटेसाहेब बोलतील. एकदा मी आवाज देतो, फक्त त्यांनी घोषणा करा. अखिल इंदिरानगर बचाव कृती समितीचा, अखिल इंदिरानगर बचाव कृती समितीचा धन्यवाद. या ठिकाणी जेव्हापासून या वस्तीला नोटीस आलं तेव्हा खऱ्या अर्थाने या वस्तीमधील प्रत्येक माणूस हा मरगळलेला होता. त्याच्या अंगात ताकद नसल्यासारखी त्याची परिस्थिती झाली होती की आता या माझ्या वस्तीचं होणार काय. आपण सगळे दुःखी होतो, धडपडत होतो, आपल्या परीने प्रयत्न करत होतो, परंतु ते प्रयत्न जेवढ्या जोमाने, जेवढ्या उत्साहाने, जेवढ्या फोर्समध्ये पाहिजे होते ते होत नव्हते. परंतु या ठिकाणी भूमिपुत्र फाउंडेशनचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी आले. या ठिकाणी असलेल्या प्रत्येक नागरिकाला, बंधूला, प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी एक वेगळी प्रकारची लढण्याची ऊर्जा देण्याचा त्यांनी या प्रसंगाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने मी यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, मनपूर्वक आभार मानतो. खऱ्या अर्थाने आता या जे व्हिडिओ शूटिंग झाली, या व्हिडिओ शूटिंगमध्ये आपले जे प्रश्न आहेत, आपल्या ज्या व्यथा आहेत, व्यथेच्या कथा आहेत, ह्या सर्व या ठिकाणी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लोकांकडून ऐकून स्वतःच्या शब्दामध्ये त्यांनी मांडण्याचा आणि या जखमेची, या दुःखाची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी खरं पूर्ण याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तेव्हा आपण या ठिकाणी एक वेगळी ऊर्जा, खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी या एअरफोर्सचं मनापासून हार्दिक आभार मानतो. कारण गेली अनेक वर्ष आपण जवळजवळ 50 वर्ष आपण या ठिकाणी या वस्तीमध्ये वास्तव्यात आहोत, परंतु अशी एक असा जोम, अशी एक जोश, एक अशी ताकद आपण निर्माण करू शकलो नाही. जो तो परीने आपापल्या परीने तो काम करत होता, परंतु यांच्या नोटीसमुळे आपण सर्वजण जागे झालो आणि किमान या नोटीसमुळे आपण या ठिकाणी अखिल इंदिरानगर बचाव कृती समिती असं एक आपलं स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी निर्माण करू शकलो. त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने एअरफोर्सचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो.
एक आम्हाला ऊर्जा दिली, एक लढण्याची ताकद दिली आणि एक आम्हाला आमचं स्वतःचं आयडेंटिटी, आमची स्वतःची ओळख या कृती समितीच्या माध्यमातून मिळालेली आहे. तेव्हा या ठिकाणी असणारे भविष्यामधील जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आम्ही या कृती समितीच्या माध्यमातून कुणाकडे हात न पसरता ह्या साहेबांची थोडीशी मार्गदर्शन, थोडीशी प्रेरणा, थोडासा उत्साह त्यांच्याकडून घेऊन सातत्याने ही कृती समिती या ठिकाणी कार्य करेल. आणि जेव्हा आपण सर्व एकमूट, कसं असतं की सगळ्यांनी जर एकमूट केली, व्रजमूट म्हणतात त्याला, ही कुणालाही तोडणं, कुणालाही करणं शक्य होत नाही. तेव्हा अशीच एकी जर आपण दाखवली, महानगरपालिका काय प्रत्येक शासनातील प्रत्येक योजना या ठिकाणी राबवली जाईल आणि त्या दृष्टीने शेवटपर्यंत आपण संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, अशी देखील आजच्या या प्रसंगाच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. आपण गेले 5-6 दिवस, 10-12 दिवस म्हणजे नोटीस आल्यापासून या ठिकाणी असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण कार्यकर्ते हे धडपडत होते. त्यांना वाटत होतं सातत्याने की काही झालं तरी ही माझी वस्ती वाचली पाहिजे. या वस्तीमध्ये आमच्या कौटुंबिक आठवणी आहेत, आमच्या आईवडिलांच्या आठवणी आहेत, त्यांचं प्रेम आहे, त्यांच्या सुखदुःखाच्या काही क्षण आहेत आणि हे क्षण आमच्या आयुष्यभर जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत हे राहिले पाहिजे. आणि त्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्ता, मग तो रामदास जाधव असतील, विजय असतील, सागर असेल किंवा आणखी बाळू असेल, गणपत मामा धोत्रे असतील, हे सर्व मंडळी अगदी प्रामाणिकपणे कुठल्याही कशाचीही न हे करता, मग ते चंद्रकांत जंजिरे असतील, आमदार असतील, माजी आमदार असतील, सर्वांनी सातत्याने प्रयत्न आपापल्या परीने केला. परंतु याच्यामध्ये आपली ताकद ही विखुरलेली दिसत होती. आता आपण या माध्यमातून आपण आपली एकसंघ ताकद या ठिकाणी निर्माण करू शकलो आणि या ताकदीच्या माध्यमातून उर्वरित भविष्याची आपण सर्व कामं निश्चितपणे करणार आहोत. तेव्हा जास्त न बोलता पुन्हा एकदा भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांना पुन्हा आमच्या विजय चौगुले यांनी विनंती केली, त्याप्रमाणे ती विनंती म्हणजे अख्ख्या वस्तीची विनंती आहे असं समजून जेव्हा जेव्हा आपली वेळ लागेल, आपली मदत लागेल, तेव्हा निश्चितपणे आपण मदत करा अशी देखील मनामध्ये अपेक्षा आहे, आशा आहे. आणि तेवढ्याच अधिकारवाणीने मी आपल्याला ही इच्छा आपल्याकडे व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. थांबण्यापूर्वी आपण सर्वांनी एका आवाजामध्ये जोरात आपल्या ताकदीनुसार जोरदार घोषणा द्यायच्या. अखिल इंद्रानगर कृती समितीचा, अखिल इंद्रानगर कृती समितीचा, अखिल इंद्रानगर कृती समितीचा, हम सब. धन्यवाद, थँक्यू. आता साहेबांनी बोला. नक्कीच आता या ठिकाणी दादांनी जे जोशपूर्ण भाषण केलं आणि सगळ्यांनी या ठिकाणी इथं आज जो उत्साह दाखवला, मला गेली 8 दिवसापासून जेव्हा फोन येत होते तेव्हा बाळू जाधव असेल किंवा अजून अनेक तरुणांनी इथून फोन केले की सोशल मीडियावर आम्ही तुमच्या अन्यायाच्या विरोधात लढताना व्हिडिओ पाहतो आणि तुम्ही न्याय हक्कासाठी लढता, गोरगरीब शोषित पीडितांचा आवाज तुम्ही शासनापर्यंत पोहोचवता आणि मग तुम्ही इथे या आणि आमचा आवाज बनून आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवा. आणि आज या ठिकाणी मी सगळ्यांना सांगतोय, हे बघा आता इथं जे भीतीमधून नोटीस आली म्हणून महिनाभरामध्ये जे 4-5 हे ज्यांना हृदयविकाराचा आजार होता त्यांचे जे मृत्यू झाले, असं कुणीही टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊन काही होणार नाही. आपला जीव वाचला पाहिजे आणि सगळ्यात पहिलं हवाई दल इथं जे केंद्र आहे त्याचे सगळ्यात पहिले टाळ्या वाजवून स्वागत करा. कारण हवाई दलाने या ठिकाणी महानगरपालिकेला 2019ला पत्र दिलंय की तुम्ही नाममात्र 25% रक्कम आम्हाला द्या आणि ही जागा महानगरपालिकेकडे वर्ग करा आणि या नागरिकांना देऊन टाका. त्यानंतर महानगरपालिकेला जाग आली नाही, मग त्यांनी पत्र माननीय जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं. मग जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पत्र लिहिलं, महानगरपालिकेला पत्र लिहिलं की हा विषय आमचा नाही आहे, हे काम महानगरपालिकेचं आहे. आणि मग त्यावेळेस उशिरा का होईना महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी 2010च्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ठराव घेतलाय की आता हवाई दलाला नाममात्र जी 25% रक्कम आहे ती द्यायची आणि जागा महानगरपालिकेकडे वर्ग करायची. म्हणून म्हणजे याचा अर्थ तुम्ही हवाई दलाच्या परवानगीने 50 वर्षापासून इथं राहताय आणि एक कायदा सांगतो, जर
मालकाच्या परवानगीने शांततापूर्ण वातावरणामध्ये कायदेशीर जर एखाद्याकडे कब्जा असेल 12 वर्षे तर तो त्या मिळकतीचा मालक होतो आणि शासकीय जागा असेल तर 30 वर्षाचा आणि यांचा 50 वर्षाचा कब्जा आहे. म्हणजे कायदेशीर पद्धतीने सुद्धा तुम्ही सगळे इथल्या जागेचे मालक आहात. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. जर कायदेशीर लढाई जरी लढायची वेळ आली तर आम्ही आणि माझं भूमिपुत्र फाउंडेशन सदैव तुमच्या बरोबर आहे. जय जवान, जय किसान, जय भीम.